नमस्कार, गन्ना काफांना युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत। आज आपल्या समोर आहेत प्राध्यापक सुशील भू गावंडे। सध्या ते खरेदी विक्रीचे संचालक सुद्धा आहेत। स्वभावाने मऊ आहेत आणि त्याच प्रकारचे आपले त्यांना प्रश्न विचारावे लागतील, कारण गन्ना काफांना चॅनल म्हटल्यानंतर तुम्हाला जे अपेक्षित असते ते त्यांच्याकडून काढताच येत नाही, हे तुम्ही समजू शकता। नमस्कार दादा। नमस्कार। काही थोडक्यात पुष्कळ दिवसाची इच्छा होती की आपल्यासोबत कुठेतरी हितगुज करावे आणि तो योग आज आलेला आहे। दर्यापूर येथे नगर परिषद मध्ये अजित पवार या पक्षाने प्रकाश पाटील भारसाकडे यांच्यासोबत युती करून काय साध्य केलं? म्हणजे दर्यापुरात बीजेपी सोबत युती केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यश मिळेल असं अपेक्षित होतं, कारण त्याच पद्धतीने आमच्या काही सहकाऱ्यांनी युती केली होती, परंतु ते यश मिळालं नाही। मुळात आमचं असं मत होतं की युती करत असताना आपण आपल्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे। निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपण तिकीट देत नसेल आणि इतर लोकांना, नवीन लोकांना घेऊन तिकीट देत असेल तर आपल्याला यश अपयश आपले येतीलच। कारण राजकारण करताना तुम्हाला सर्व बाजूंचा विचार करावा लागतो, तिथल्या परिस्थितीचा विचार करावा लागतो। वार्ड नंबर 8 जो आम्ही घेतला, त्या वार्ड नंबर 8 मध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्याकडे कोणीच नव्हतं, तो वार्ड आम्हाला दिला, ज्या ठिकाणी वाकोडे साहेबांच्या कुटुंबातील लोक होती। म्हणजे बीजेपीनं द्यायचं आणि आम्ही घ्यायचं, हे मात्र चुकीचं होतं। ते म्हणजे ज्यांनी वाटाघाटी केल्या, निकाल लागल्यानंतर तो वाटाघाटी चुकीच्या होत्या असं म्हणण्यास काही हरकत नाही। आता कसं आहे, म्हणजे आता तुम्ही, मला माहिती आहे तुमचं प्रश्न विचारायची कौशल्य हे मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याकडून नाही त्या गोष्टी काढून घ्यायच्याच आहे, मान्य। परंतु मला आता निवडणूक संपली, विषय संपला, पक्षामध्ये थोडे मतभेद असतात किंवा काही असतात, ते विसरून जायचे। आज जे काही आम्ही सर्व सहकार्य असेल ते पुढील काळात आम्ही गुण्यागोविंदाने सोबत काम करू, त्यात कुठली शंका नाही। मग तुमच्यामधून समजा कपिल पोटे सारखा एक सक्षम, ज्यानं अल्लग निघाला तर पूर्णपणे पैशासकट खिंड लढवली असा कार्यकर्ता दुखावल्यामुळे किंवा तिकीट न घेतल्यामुळे बाजूला सरला, त्याचं तुम्हाला दुःख नाही? आता प्रश्न असा आहे की पक्षाचं राजकारण हे पक्षाच्या पद्धतीने करावं लागतं। कपिल पोटे यांच्याशी माझे अजूनही तेवढेच मैत्रीचे संबंध आहेत आणि ते पुढेही राहतील। म्हणजे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आणि इतर कुठल्याही अडचणीमध्ये मी त्यांच्यासोबत। प्रश्न असा आहे की निवडणूक झाली, युती पटली नाही पटली, हा काही आता चर्चेचा किंवा बोलण्याचा विषय नाही। मुळात प्रश्न असा येतो की यापुढे आपण कुणी आपल्याला कुणी रागवलं किंवा कुणी झालं तर आपण रिॲक्ट न होता शांत राहिलेलं बरं। जयंत पाटील नेहमी म्हणतात की टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करायचा असतो। आता टप्पा आल्यानंतर कार्यक्रम करणंच योग्य आहे, कारण राजकारणात नेहमी रागाला रिॲक्ट झालं, रागाला रिॲक्ट झालं। म्हणजे येणाऱ्या काळात ज्यांनी हे युती करून पक्षाला फसवलं, तो जर टप्प्यात आला तर त्याचा तुम्ही कार्यक्रम कराल असं म्हणण्यास हरकत नाही। म्हणजे कार्यक्रम इन द सेन्स काय की आपल्याला पक्षाची जी काही जळणघळण आहे, आता जयंत पाटलाचं तुम्ही उदाहरण दिलं की ज्यांनी त्याचा अर्थ त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता नेते ते सांगा। कसं असतं माहित आहे का, कुठल्याही एखाद्या वाक्याचा अर्थ आता प्रसंगानुसार त्या वाक्याचा अर्थ निघतो। तुम्ही प्रसंगानुसार वाक्याचा अर्थ, याच वाक्याचा अर्थ कसा काढता? मी फक्त आता जे परिस्थिती झाली त्या परिस्थिती अनुसार जनरल म्हटलं मी विषय, कुठल्याही विषय। समजा एखाद्या माणसं आपल्याला चिडला, मारलं, शांत राहायचं, कशाला विनाकारण। टप्प्यात आल्यानंतर त्याचा कार्यक्रम करायचा, टप्प्यात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम करायचा। कारण म्हणजे तुमची ज्यांनी हे केलं त्याचा तुम्ही टप्पा येण्याची वाट पाहता। तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, मी पक्षात काम करत असताना मी अजूनही ज्यांनी युती केली त्यांनाही 4 वेळा फोन केले, त्यांच्याशी पण मी बोललो। मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की राजकारण करताना द्वेष हा मी कधीच ठेवत नाही। म्हणजे याचा अर्थ असा की मी कुठल्याही गोष्टीचं फार द्वेष करून डोक्यात ठेवून मला ते जमत नाही, मी तिथे विसरून जातो। नाही, पण टप्पा हा शब्द जो आहे, टप्पा हा शब्द असा असतो की कसं असतं माहिती आहे का, शेवटी राजकारण हे क्रिकेट सारखं आहे। राजकारण क्रिकेट सारखं आहे। मला जेव्हा 6 मारायचा असेल तेव्हा योग्य टप्पा मला निवडावा लागेल। म्हणजे टप्पा जर 6 जर समजा तुम्हाला मारायचा असेल, टप्पा जर निवडायचा असेल तर तो 6 तुम्ही तुमच्या टीम साठी मारता 100%। मग आता इथं जो टप्पा कोणा, हा टप्पा कोणासाठी? हा इथल्या टप्प्याचा विषयच नाही ना। आता टप्पा बोलले ना, आता झालं कसं माहिती आहे का, निवडणूक संपली, टप्पा संपला इथे। शेवटी या प्रश्नाला ते बगल देत आहेत।
पुनश्च आपण त्याच प्रश्नावर येऊ. दर्यापुरात तुम्ही युती केल्यानंतर तुम्हाला अपेक्षा काय होती बीजेपी आणि कॉम्बिनेशन केल्यानंतर? बीजेपी आणि राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर किमान ज्या आम्हाला 8 जागा दिल्या होत्या त्यापैकी 6 जागा निवडून यायला पाहिजे होत्या अशी अपेक्षा होती आणि त्या पूर्ण सुद्धा झाल्या असत्या त्याचं योग्य नियोजन केलं असतं तर. नियोजनात कोण चुकलं? आता कसं आहे जे झालं त्या गोष्टीवर फार चर्चा करण्यात आता काही, आता कसं झालेल्या गोष्टीवर म्हणजे आता पुढे नेक्स्ट माझं असं म्हणणं आहे की झालेल्या गोष्टीवर प्रत्येक पक्ष मंथन करतोय, मग तुम्ही मंथनही करायला तयार नाही आता का? प्रश्न असा आहे की किंवा मंथन करण्याच्या चर्चेमध्ये तुम्हाला बोलायला जात नाही का? नाही विषय तो नाही. ऍक्च्युली काय माहितीये का, आता निवडणूक झाली, प्रत्येक पक्ष का हारलो याचं प्रत्येक पक्ष मंथन करतोय. तो छोटे मोठे पक्ष जरी असले पण तुम्ही मंथन न करता नाही. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, म्हणजे आमची जी परिस्थिती आहे म्हणजे राष्ट्रवादीची घड्याळाची, ते मंथनाची नाही चिंतनाची आहे. मंथन हे वेगळा विषय, आम्हाला चिंतन एकच का एखाद्याला राग येतोय, त्याची बोलण्याची शैली वेगळी असते. पण जेव्हा मी मंथन म्हटलं तेव्हा त्यांनी एक तिथे शब्द टाकला प्राध्यापक आहे ते चिंतन, म्हणजेच ते रागानेच तिथं एखादा रागाने ऐकतो, पण हे मंथनापेक्षा चिंतनाची जो शब्द वापरतात हाच त्यांचा राग आहे. तुम्हाला दर्यापुरात बीजेपी सोबत युती केल्यानंतर किती नुकसान झालं? आम्ही बीजेपी सोबत युती न करता आम्ही जर समजा शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाणासोबत जर युती केली असती तर आज नगरसेवक वाढले असते आणि परिस्थिती वेगळी राहिली असती. आता कोण निवडून नगराध्यक्षपदी आलं असतं ते सांगता येणार नाही. शेवटी परिस्थितीनुसार गणित बदलत असतात. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं, कारण धनुष्यबाणामध्ये सुद्धा नौखे लोक होते, नेते नव्हते आणि आमच्या घड्याळमध्ये सुद्धा नेते नव्हते. यातून नवीन नेतृत्व उभं झालं असतं, ही भूमिका आमची होती. मग या भूमिकेला खंड कुठं पडला? ते आता कसं असतं, काही गोष्टी असतात त्या चर्चा झाली, चर्चेवर एकमत झालं नाही आणि त्यातून ते विषय झाला आणि परत मग ज्या निर्णय घेण्यात आले आता तो विषय आता जुना झाला. तो जुना जरी झाला असेल पण आज जे तुमच्या पक्षाचं जे नुकसान झालं, तुम्ही मंथनापेक्षा चिंतनाचा विषय घेऊन राहिले, तर त्यावेळेस समजा या वाटाघाटी होत असताना आता तुम्ही आता मंथना शब्द सांगितला, आता जो विषय मी बोललो तो मंथनाचा आहे आणि चिंतनाचा विषय एक शीट आली आहे. चिंतनाचा विषय हा मंथनाचा विषय माझ्यासोबत मंथन करायचे मी मंथन आम्हाला मंथन करावं लागेल. हे त्यांच्यासोबत मंथन केलं चालेल, पण ते करतील का तुमच्या पक्षाचे लोक? 100% करतील. म्हणजे तुम्हाला जे अनपेक्षित निर्णय घेतले, मी तर असं ऐकलं आहे की अमोल गहरवार, तुम्ही ते गोष्ट मानता का नाही मानत तो भाग वेळा, अमोल गहरवार यांनी एकट्याने युती केली, ते कोणालाच सांगितलं नाही आणि शेवटल्या टप्प्यात हे पक्षावर त्यांचे निर्णय त्याने लादले असं माझ्या ऐकण्यात आहे. तो भाग वेगळा. त्यामध्येच कपिल पोटे यांचा बळी गेला. आज कपिल पोटे जर शिवसेनेसोबत युती असती तर किती प्रमाणात फरक पडला असता? कपिल पोटे निवडून आले असते. कपिल पोटेंना जी मतं भेटली ती त्यांच्या स्वभावावर मिळाली आहे. कोणी त्यांच्या पाठीमागून होतं, म्हणजे आम्ही सुद्धा नव्हतो मुळात, मी त्यांची मत होतो किंवा इतर काही आमचे नव्हते, पण त्यांच्या पद्धतीने ते केलं त्यांनी आणि इतरही चांगली परिस्थिती. म्हणजे तुमची जे सध्या एक सीट आली याच्यासोबत कपिल पोटे प्लस अजून कितीतरी सीट आल्या असते भरपूर. म्हणजे वार्ड नंबर 2, 3 आणि 4 मध्ये चांगला विषय राहिला असता. आता 2,500 मतं कमी आहेत, म्हणजे प्रदीप मले यांना ते वाढले असते 1000 मतं तर कमी. आता ते निवडणुकीचं आहे, आपण फक्त काय आता विश्लेषण करू शकतो आपण. आणि सीट सुद्धा वाढल्या असत्या आणि इकडचं जे समजा आता बाकीचे वार्ड त्या वार्डमध्ये आपण त्या पद्धतीने नियोजन केलं असतं की खरंच निवडून येणारी लोक घेतली. तुमच्या पक्षात कपिल पोटे भारी जाईल येणाऱ्या भविष्य काळात, अशामुळे तर तिथं युती त्यांच्यासोबत न करता त्याचे तिकीट डावलले गेले असेल. परंतु मला असं वाटतं की म्हणजे कपिल पोटेंसारख्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं नुकसान भावी काळात होऊ नये किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं, जो पदाधिकारी सतरंजा उचलत असेल त्या पदाधिकाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. तसंच तो माहिती आहे का, युती करताना समोरच्या पक्षाने आपल्याला तिकीट द्यायचे आणि ते आपण घ्यायचं, याला युती म्हणत नाही. आपल्याला म्हणजे ही युती झाली याच्यात तुम्ही नाराज आहात? नाही, मी तुमचा
तुमचा शब्द प्रयोग कसा आहे की बीजेपीने तिकीट द्यायचे आणि आपण ते घ्यायचे. कसं आहे माहितीये का, पक्ष कसं असतं माहितीये का, कुटुंबामध्ये राहताना सुद्धा एखाद्या भावाचं दुसऱ्या भावाचं जमत नाही म्हणून नाराज व्हायचं नसते की सामूहिक घेतलेला निर्णय मान्य करायचा असतो. तो चुकीचा असला तरी तो मान्य करायचा. इलाज नसतो ना, मोठ्या भावाने घेतलेला निर्णय लहान भावाला ऐकावा लागतो. तशा पद्धतीने तो निर्णय झाला होता, तो आम्ही मान्य केला. म्हणजे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं की अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचा, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य तुम्हाला मान्य नाही? नाही, म्हणजे बाबासाहेबांचं वाक्य ते बरोबर आहे आणि ते योग्य आहे, परंतु अन्याय कसं असतं माहित आहे का, जेव्हा युती करतानाचा अन्याय वेगळा आणि पर्सनली मग आता अन्यायाच्या बद्दल जर विचार केला तर ज्या आमच्या एकदम खंद्या समर्थक असलेले कपिल पोटे जे पक्षासाठी खूप सातत्याने झटत होते, त्यांनी बंड केलाच ना अन्यायाविरुद्ध. आम्ही शेवट पण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, तुम्ही ते बंडाचं अगोदर वाक्यात समर्थन केलं, पण पक्षामुळे तुम्ही त्यांची प्रचार करू शकले नाही. मग माझं तेच म्हणणं आहे, अन्याय सहन तुम्ही केला तिथे, पक्षाचं तिथे नुकसान होऊन राहिलं तरी तुम्ही तिथं वाच्यता केली नाही. वरिष्ठांच्या म्हटल्याप्रमाणे तुम्ही त्या फ्लोमध्ये वाहत गेले. पण आता मला थोडंसं प्रामुख्याने सांगायचं आहे की अशा पद्धतीचा अन्याय यानंतर कुठल्याच कार्यकर्त्यावर होणे योग्य नाही आणि ते व्हायला नको. आणि अशा पद्धतीचा जर अन्याय यापुढे कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा पदाधिकाऱ्यांवर होत असेल तर नक्कीच मी अन्यायाविरुद्ध बंड करेन. यावेळेस काय केलं नाही? ह्यावेळेस परिस्थिती फार म्हणजे सर्व गोष्टी झालेल्या होत्या आणि त्यात माझा स्वभाव असा नाही की म्हणजे कुणी केलेल्या गोष्टी, समजा एखादं समजा बासुंदी कुणी गोडत असेल तिथे जाऊन आपण मिठाचा खडा टाकायचा, तसं मला ते काही योग्य वाटलं नाही, कारण माझं असं पूर्ण झालेली होती ती. माझं असं म्हणणं आहे की आपल्याला धादाण दिसत आहे की जे बासुंदी आपण घोटत आहे ते दूधच नासलेलं आहे, तरी ते आपण नासणारा दूध ती बासुंदी बेकार होईल. मग मिठाचा खडा न टाकताच तर जर बासुंदी बेकार होत असेल, त्या गोष्टीला जर आपण समर्थन करत असेल. नाही, म्हणजे कसं आहे माहितीये का, पक्षाच्या काही जबाबदारीमुळे मला त्या गोष्टी करता आल्या नाही किंवा मला त्याच्यावर विरोध करता आला नाही आणि ते झालं. मग तुम्ही आता द्विभाषिक शब्द वापरू राहिले, तुम्ही वाक्य वापरू राहिले. एकाकडे तुम्ही म्हणता की अन्याय झाला, मी त्यावेळेस बंड केलं नाही, पण येणाऱ्या काळात मी नक्कीच बंड करेन. प्रश्नच आहे ना, कसं आहे माहितीये का, मला सांगा आता त्या कार्यकर्त्याचं नुकसान झालं, तो कार्यकर्ता निवडून येणारा कार्यकर्ता होता, इतर पक्षाची लोक त्या कार्यकर्त्याला वारंवार म्हणायची आमच्याकडून उभा राहा, अशा कार्यकर्त्याला आपण तिकीट देत नाही, ज्या वार्डात आपली लोक नाही त्या वार्डात आपण तिकीट देतो किंवा ते वार्ड घेतो. ह्या जर गोष्टी सातत्याने होत असेल तर अन्यायाविरुद्ध थोडंसं बंड करावं लागेल, वरिष्ठांना सांगावं लागेल, वरिष्ठांना समजून सांगायला लागेल, अजितदादांना सांगावं लागेल की दादा हे अशा पद्धतीचा विषय आहे, दादा अशा पद्धतीने केलं तर आपण खूप नीट पद्धतीने काम करू शकतो. या गोष्टी सांगितल्या पाहिजे ना, कारण पक्ष म्हणजे की कुठल्या एका व्यक्तीचा पक्ष नसतो. पक्ष हा समूह म्हणजे सर्व लोकांमिळून समूहाने तयार झालेला पक्ष असतो. समजा एखादा व्यक्ती असा असेल की जो म्हणजे त्याच्यात तो कॅलिबर आहे आणि तो मला आवडत नसेल, मग मी त्याला तिकीट देऊ नये, हा माझा व्यक्तीचा दोष आहे. म्हणजे हा तुमच्या पक्षात असा विषय आलेला आहे का? नाही, पक्षात आलेला नाही, मी जनरल सांगत, मी माझी फिलॉसॉफी सांगत आहे. तो जर म्हणजे आपण हे लक्षात ठेवू शकतो ते आज सुशील दादा मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या अप्रत्यक्षपणे उघलवतायत असं म्हणण्यास काही हरकत नाही, कारण असे लोक पोटातलं होठावर येऊ देत नाही, पण अप्रत्यक्षपणे प्राध्यापक आहेत, हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. मला असं वाटतंय की ज्यांनी हे केलं आणि ज्या पक्षाचं नुकसान झालं त्यांच्यासाठी हे चपराक आहेच. तुम्ही नाही म्हणत असाल तरी माझा विषय आहे, पण नुकसान तर तुमच्या पक्षात झालं. नुकसान ठीक आहे, आता ते असो. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की त्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आपण म्हणजे उभं केलं पाहिजे, कारण तो कॅपेबल आहे. मग आता हा पदाधिकारी इथं डावलला गेला आणि त्यांनी पक्ष सोडला, तुम्हाला तो पदाधिकारी तुमचा पक्ष सोडून गेल्यानंतर एक जीवाभावाचा पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता आपल्यात नाही, याचं दुःख होतंय का? प्रचंड दुःख होत आहे. म्हणजे कपिल पोटे राष्ट्रवादीत नाही आहे याचं दुःख प्रचंड आहे, कारण त्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. प्रचंड दुःख प्रचंड आहे. तुम्ही कधी कधी हा विचार केला नाही की 8 तिकीट देताना एक कपिल पोटेसाठी तिथं बीजेपीचा तुमचा एक कॅन्डिडेट फक्त 5 मतांनी पडला आणि राणा आणि कपिल पोटे यांचं अगोदरपासून कॉम्बिनेशन होतं. समजा तिथं 2 सीट सोडून 1 सीट जर कपिल पोटेल दिली असती तर आज राष्ट्रवादीचा तिथे
कॅन्डिडेट 100% 1000% वाढला असता. कारण तुम्ही आता स्वतःच तुम्ही बोलले, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जाणकार आहात, त्यामुळे तुम्ही जे सांगितले 1001% येऊ शकले असते, हीच भूमिका आमची होती तरी समजून सांगताना. तरी पक्षानं ऐकलं नाही. ते आता ते कसं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं, तो झालेला दिवस आहे. झालेल्या दिवसावर आपण खूप चर्चा करण्यात काही विषय नाही. आणि फक्त आता एवढंच आहे की आता पुढे आपल्याला सुधारणा करून नीट चांगल्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करायचं. समजा सध्याची परिस्थिती जे अमोल गरवार यांनी सर्वात दर्यापुरातले अमोल गरवारच यावेळेस लोकांच्या लक्षात होते, त्यांनी वाटाघाटी करताना कार्यकर्त्यांना घेतलं नाही. आणि संजीव खोडके हे जेव्हा दर्यापूरच्या बाबडी क्षेत्रात आले होते तेव्हा सुद्धा मी पाहिलं की एक अमोल गरवार यांचं ते सातत्यानं नाव घेत होतो. त्यांच्या वडिलांची पुण्य त्यांच्या पाठीमागे उभी आहे असं त्यांना म्हणणं येत होतं. पण आज अमोल गरवारच हे जवळजवळ 300 मतांनी पडले. आज त्यांची स्थिती ही फार केविलवाणी झाली. पोरगा जरी शांत असेल, राजकारणी असेल, पण राजकारणात जे वाटाघाटीच्या भूमिकेत प्रकाश पाटलाला दबून वाटाघाटी केल्या, आता हे स्वतः केल्या का वरिष्ठांनी सांगितले तो बघ वागला, आणि त्यामध्ये जे कार्यकर्ते नाराज झाले, आज ते कार्यकर्ते दुखले आहेत. सुशील दादा सारखा एक सोज्वळ माणूस की दर्यापूर तालुक्यातच नाही, अमरावती जिल्ह्यात जेथे जेथे मयत, वाढदिवस, लग्न होतात, आवर्जून तिथे तो माणूस हजर असतो. फार सौम्य बोलतात. अशा माणूस जर आज तिथे दुखायला गेला असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटात दर्यापुरात काहीतरी अवघड आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पण आपण समजू शकता दादाही नाराज आहेतच. बात नाराज नाहीये, मी पक्षासाठीच काम करेल. फक्त मला पक्षाला विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुका परत करू नका. अरुण पाटील गावंडे यांचे ते पुतणे आहेत. ते जर अरुण पाटील गावंडे यांच्या एकाधिकारशाहीला फेटाळून अजित पवार सोबत जाऊ शकतात, तर त्यांच्या समोर दर्यापुरातले हुकुमशाही करणारे पक्षातील नेते यांना ते कधीही सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फंडा युट्यूब चॅनल पक्ष प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसर. आपण आलात गन्ना का फंडा युट्यूब चॅनलवर, आपण मुलाखत दिली, धन्यवाद. पण मोकळे बोलले नाहीत याची खंत राहील.